पण सुख मात्र सगळ्यांना पाहिजे. श्रीमंत होणं सगळ्यांना आवडतं. बोर्डामध्ये पहिला नंबर यायला सगळ्यांना पाहिजे, 90% मला सगळ्यांना पाहिजे, 1 लाख रुपये पगार पाहिजे, आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना साहेब व्हावं वाटतं. कोणाला वाटतं का नोकर व्हावं? कोणालाच वाटत नाही. पण का होता येत नाही? तर ज्याचा त्याचा जो काही आपण प्रयत्न करतो, ते प्रयत्न साहेब व्हायचा असेल तर तेवढे प्रयत्न करायला पाहिजे. श्रीमंत जर व्हायचे असेल तर तेवढे आपल्याला कष्ट करायला आपल्याला पाहिजे. मग तसं कोणतीही गोष्ट जगामध्ये फुकट आपल्याला मिळत नाही. आणि व्यवहारामध्ये जर आपण लौकिक अर्थानं जर पाहिलं तर इथं सगळ्यांना श्रीमंत होता येत नाही. एक लक्षामध्ये घ्या, सुखदुःख जे आहे तर हे माणसाला भोगावंच लागतं, अटळ येते. कसं आहे, भगवंताचा तिथं भगवंत आहे, शास्ता कोण आहे तर परमात्मा आहे. आणि त्यामुळं तर सुखदुःख हे भोगावं लागतं. भगवंताने जे नियोजन केलेलं आहे त्यापासून सुटका नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म तरी आपल्या सुटका करून घेता येत नाही. मग करता काय येतं आपल्याला? ते कर्म भोगावं लागतं. मग ते कर्म भोगत असताना आपण काय करायचं आहे? आपल्याला राहिलेल्या कर्माचा कसा आपल्याला विचार करता येईल ते आपण करायचं. एक विचार करा की तसं जर पाहिलं तर प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा आहेच, आणि तो पूर्णत्वाने गुळ कसाही जरी असला, कोणताही जरी असला, कुठेही असला आणि कोणीही खाल्ला तरी तो गोडच आहे. त्याच्या गोडीमध्ये काही कोणी खा, त्याच्या गोडीमध्ये फरक पडत नाही. त्याची गोडी कमी होत नाही, त्याची गोडी जास्तही होत नाही. तसा आत्मा ज्ञान रूपानं, सुख रूपानं, आनंद रूपानं हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच. हा सारखाच प्रत्येकाच्या ठिकाणी. तो मी पुसशी कैसा जो सर्वांभूती सदा सरिसा, सर्वांच्या ठिकाणी आणि अखंड सतत सदा सरिसा, जिथ आप परू ऐसा भागू नाही. त्याच्यामध्ये भेद नाही. तो म्हणत नाही का तो मी श्रीमंताच्या घरामध्ये आहे का गरिबाच्या घरामध्ये आहे, चांगल्याच्या घरामध्ये आहे का वाईटाच्या देहामध्ये आहे. तो सगळ्या ठिकाणी कसा असतो? सारखेपणानं असतो. मग त्याचा सारखेपणाचा माझा तो आनंद रूप आहे, ज्ञानरूप आहे, सुखरूप आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. मग काय होतं? त्याची आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या सर्व शक्तींचा वापर त्यांना करता आला. गोपाळ श्रीकृष्णांनी सुद्धा त्या आत्म्याच्या शक्तीचा वापर करून एवढं चरित्र केलं. श्रीरामाने सुद्धा काय केलं? आत्मशक्तीचाच वापर करून त्यांनी एवढं सामर्थ्य प्रगट केलं, आत्मशक्तीचाच वापर केला. मग आपल्याला का जमत नाही? आपल्याला तर काय आहे तर काहीच कळत नाही आपल्याला. म्हणजे दुःख टाळता येत नाही, सुख भोगता येत नाही. मग सांगितलं की कलेक्टर सगळ्यांना होता येतं का? कलेक्टर सगळ्यांना होता येत नाही. त्यानंतर सगळ्यांना विमानामध्ये फिरता येत नाही, परंतु जीवनमुक्त मात्र सगळ्यांना होता येतं. इथं कोणताही पुरुष सगळ्यांना सगळ्यांचे येते आहे अधिकार. आणि मग आता सगळ्यांना होता येतं, पण का होता येत नाही? तर आत्मा आपल्यामध्ये आहे. ज्ञान रूपानं आपल्याला त्या आत्मसत्तेचा वापर करून आपण इथं जर बदल जर केला तर आपल्याला सुद्धा काय होता येतं? ते आत्मसत्तेचा आपल्याला वापर करता येतो. पण आपल्याला ते जे ज्ञानाला जे प्रतिबंध आहेत, ते प्रतिबंध जोपर्यंत आहेत तोपर्यंत आत्मसत्ता काही करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? कंदिलाची काच आपण पाहतो, कंदील आतमध्ये ज्योत पेटती ठेवलेली आहे ना, ती पेटती आहे. परंतु काचच जर काळी भंगर जर असेल तर ज्योतीचा काही दोष आहे त्याच्यामध्ये. मग आता तुम्ही काच स्वच्छ करा, तो प्रकाश सगळ्यांनाच आहे. ज्या कंदिलाची काच स्वच्छ केलेली आहे तो कंदील काय करतो? बाहेर प्रकाश फेकण्याचं काम करतो. आणि ज्या कंदिलाची काच अस्वच्छ आहे त्याच्या ज्योतीचा उपयोग नाही. ज्योत प्रकाशमान आहे, सामर्थ्य संपन्न आहे, पण ज्योतीचा उपयोग नाही. मग ज्योतीचा उपयोग कोणत्या कंदिलाला आहे? ज्याची काच स्वच्छ झालेली आहे अशा. म्हणून इथं फुकट आता कितीही काही जप केलं, तप केलं, काच काळी भंगर असताना दुसरं कोणतंही साधन त्याला चालू लागू पडत नाही. त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे काय? काच काळी ते स्वच्छ करणं. मग आता आपण पाटानं पाणी वाहतो. ज्या अर्थी झाड वाळत चाललेले, पाणी सोडले
झाड वाळत चालले, पाणी तर चालू आहे, वरून मालकाने पाहिलं पाणी पाटाला सोडून दिलं, तिकडे जाऊन पाहिलं तर झाड वाळत चाललेलं आहे. पाणी सोडलेलं आहे, झाड वाळत चाललेलं आहे. झाड का बरं असं? याचा अर्थ ते पाणी झाडापर्यंत पोहोचत नाही. मग काय कारण असावीत? एक तर कुठंतरी गबाळच पाटामध्ये साचलेलं असावं, बरोबर. किंवा दुसरं कारण काय असावं? कुठंतरी ते पाणी फुटलेलं असावं. मग किती काही वरून समजा इंजिन चालू असलं आणि ते पाटातलं गबाळ जर काढलं नाही तर पाणी झाडापर्यंत पोहोचणार नाही. त्या जे फुटलेलं मध्ये आहे ते जर दुरुस्त जर केलं नाही तरी नाही. मग आयुष्यभर तसा परमार्थ चालू आहे, परंतु ज्ञानापर्यंत आपली मजल जात नाही. परमार्थ करून सुद्धा ज्ञानापर्यंत मजल जात नाही. याचं कारण काय? अजून मग काय करायला पाहिजे? दुरुस्त करायला पाहिजे, गबाळ काढायला पाहिजे. तसं जोपर्यंत आपण ज्या अर्थी आपल्याला आपण साधन करतो, मग आत्मज्ञानाचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. मग ज्या अर्थी आत्मस्थितीचा अनुभव आपल्याला येत नाही, याचा अर्थ आपलं काय मध्ये ती दुरुस्ती आपण केलेली नाही, ती दुरुस्ती करायलाच पाहिजे. याचा अर्थ ती दुरुस्ती होत नाही. पहा आता, आणि केलं म्हणजे होतं. पार दुरुस्त केला, ते गबाळ काढलं आणि जे फुटले ते बंधारा घातला, तो पाणी जाणार नाही का? तसं प्रतिबंध जर दूर जर केले, ज्ञानाला होणारे प्रतिबंध दूर जर केले तर ज्ञान होणार नाही का? स्थितीवर माणसाला राहता येणार नाही का? चांगलं खाल्लं म्हणजे शरीर दष्टपुष्ट होतच. जर खाल्लंच नाही तर शरीर दष्टपुष्ट कसं होणार? तसं परमार्थ जरी केला, परंतु मध्ये जर काही प्रतिबंध जर दूर जर केले जर नाही तर त्या परमार्थात करून सुद्धा उपयोग नाही. मग काय करायला पाहिजे? ते प्रतिबंध पहिले दूर करायला पाहिजे. यासाठी माऊलींनी काय सांगितलं? 16व्या अध्यायामध्ये विषय सांगितला का? 16व्या अध्यायामध्ये विषय सांगितला की 15व्या अध्यायामध्ये आज इथे ज्ञान सांगितलं, भगवंताचं स्वरूप सांगितलं 15व्या अध्यायामध्ये. पण भगवंतांनी विचार केला. 14व्या अध्यायामध्ये ते काय सांगितले? आधी 3 गुणांचा विस्तार सांगितला. 3 गुण कसे कार्य करतात? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण कार्य करतो. हे 3 गुणच कार्य करतात. रजोगुण कार्य करतो, तमोगुण हे मग अग्नी आहे, तो जाळण्याचं काम केल्याशिवाय कशीच राहते. मग तसं आता हे जे आता सांगितलं तसं बद्ध रजोगुण तमोगुण जास्त. त्यानंतर जो व्यावहारिक माणूस जास्त आहे, लोभी, रजोगुण जास्त. आणि मुमुक्षु जो असतो काय, तर सत्वगुणाचं प्राबल्य जास्त असतं. रजोगुण तमोगुण तो कमी करायचा प्रयत्न करतो. आणि जो ज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी शुद्ध सत्व असतं. ज्ञाना ठिकाणी काय असतो? शुद्ध सत्व. मग ते गुण माणसाच्या देहामध्ये कार्य करीत असतात. म्हणून आपली जर आध्यात्मिक वृत्ती जर वाढवायची असेल, आता देव म्हणजे काय? देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे आनंद आहे, देव म्हणजे ज्ञान आहे. हाताचा पायाचा आकाराचा देव नाही. हाताचा पायाचा आकाराचा देव नाही. तो सर्वत्र आहे, सर्व शक्तिमान आहे. पण आंधळ्याला जसा सूर्य दिसत नाही, तसा जो कर्माने कर्माचं ज्याच्यावर बोजा जास्त आहे त्याला त्या देवाची प्रचिती येत नाही. कर्माचा बोजा जास्त आहे त्याला त्या देवाची प्रचिती येत नाही. मग जसं मोतीबिंदू झाला का त्याला समोरचं दिसत नाही. काळी झाली का पिवळं दिसल्याशिवाय राहत नाही. तसं कर्माचा बोजा जास्त आहे. मग कर्म शिल्लक असताना त्याने किती परमार्थ जर केला, पाहिलं का? मग डायबिटीज झालेला आहे. मग डायबिटीज झालेला आहे तर त्यानं किती जरी डायबिटीजची औषधं घेतली, पण गोड खाणं जर चालू जर ठेवलं, साखरेचं पथ्य पाणी जर पाळलं नाही, तर डायबिटीज कधी कंट्रोलमध्ये येईल का? डायबिटीज कंट्रोलमध्ये येणार नाही. मग तसं कर्म कितीही शिल्लक, कर्म किती परमार्थ जरी केला, किती परमार्थ जरी केला, परंतु कर्माची जर वाढ जर लावली जर नाही तर त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव सुद्धा येणार नाही. आणि म्हणून कर्माची वाट लावून आता हे काय करतात कर्मठ,
ते चोरी केली, एखाद्याने चोरी केली, 50,000 जी चोरी केली, तर ते काय करतात, प्रायश्चित कर्म घेतात, गंगेच्या ठिकाणी जातात, गंगा स्नान करतात, 7 दिवस उपवास करतात आणि 7 दिवस उपवास करतात आणि ब्राह्मणांना 1,00,000ची दक्षिणा, प्रायश्चित कर्म झालं. पण त्यानं पापाची निवृत्ती होत नाही. शास्त्राने काय सांगितलेले, पापाची निवृत्ती जर करायची असेल तर फलत्यागपूर्वक प्रायश्चित कर्म करणं. ज्या 50 लाखाची चोरी केली, यांनी 49 लाख बँकेत टाकले, 1 लाख तीर्थाच्या ठिकाणी खर्च केला, प्रायश्चित कर्म केलं, पण ते कर्म नष्ट झालं नाही. मग काय करायला पाहिजे, 50 लाख जे चोरी केले, ते चोरी केलेले त्याचे त्याला देऊन टाकणं किंवा कुणालाही धर्मदाय संस्थेला देणं, त्या 50 लाखाचा त्याग करणं, 50 लाखाचा त्याग करायचा आणि पुढं काय करायचं, तर मग प्रायश्चित कर्म करायचं. मग त्या प्रायश्चित कर्माचं फळ आहे. अज्ञानाचा स्टॉक शिल्लक आहे नाही का, मग ती सुषुप्ती आहे, म्हणजे बीज जमिनीमध्ये टाकलेलं आहे. काय म्हणायचं, सुषुप्ती, जमिनीमध्ये बीज पडलेलं आहे, सुषुप्ती आहे. पाऊस पडला की काय होणार, ते उगवणारच आहे. मग आता जमिनीमध्ये जर बीज जर टाकलं जर नसेल, पाऊस पडला तरी काय होणार आहे. तसं ज्ञानाचं काय असतं, बीजच नसतं, म्हणून बीज भाजून केलेलं आहे. अजून तुम्हाला उदाहरण सांगतो, इथूनच सुरुवात कुठून करायची आहे, जिथून संकल्पाचा उदय होतो. मग आपण काय, माणूस सुरुवात कुठून, विचारापासून सुरुवात होते. आपण काय विचार करतो तशा प्रकारे त्याची पुढे कर्माची उभारणी आणि भोगाची उभारणी होते. म्हणून आपण काय विचार करायचा आहे हे आपण ठरवायचं, काय विचार करायचा. आणि ह्या इंद्रियांना विषयापासून काही सर्वता अनेक सर्वता रम्य नाही. या इंद्रियांना ते विषय पाहिजे, परंतु ते विषय तर ज्ञानाला घातक आहेत. आणि म्हणून सत्संग करणं, सतत अनुसंधान करणं आणि देवाचं नामस्मरण करणं, शास्त्राचं चिंतन करणं आणि माफक संसार करणं, याच्यामुळं काय होतं, आपोआप कर्माची वाट लागली जाते. कारण पहा, आता एक न करी रे संग राही रे निश्चळ, नाही का, लागो निधी मळ ममतेचा. न करी रे संग, सत्संगच करायचा, दुसरा संग करायचा नाही. सहज आपण बसलो ना एखाद्या ठिकाणी, आमक प्लॉट म्हणा, फ्लॅट म्हणा विकायला निघाला, किंवा एखादं काय आहे, गाडी विकायला काढली, एखाद्याने गाडी विकायला काढली, 10 लाखाची गाडी आहे, तो 4 लाखामध्ये देतोय. सहज आपण ऐकलं, मन बिथरलं का जागेवर राहिलं, मन बिथरलं. तो संग केला म्हणून तसं झालं. मग इथं जर शास्त्राचं असं, म्हणून इथं सावध चित्तानं काय करायचं आहे. आतापर्यंत आपण शेकडो जन्म, हजारो जन्म हेच करीत आलो, आता हेच करायचे. काय करायचं आहे, कर्माची, ह्या जन्मामध्ये कर्माची वाट लावायची. ह्या जन्मामध्ये काय करायचे आहे, तर कर्माची आपल्याला वाट लावायची आहे आणि स्वरूपावर आपल्याला आरूढ व्हायचं आहे. या जन्मामध्ये ही गोष्ट आपण करायची, कर्माची समग्र वाट लावायची आणि स्वरूपावर आपल्याला आरूढ व्हायचं आहे. मग याकरता काय करायचं, सतत अनुसंधान, अशा प्रकारचं. तर अजून पाहता थोडंसं एक विषय सांगतो. म्हणून तर सुखदुःख समान, मग विचारात बदल करायला पाहिजे. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपा. तर ह्या म्हणजे 6 लक्षण आहेत, 6 धर्म आहेत, 6 वैशिष्ट्य आहेत दैवी संपत्तीची. याचा तू अंगीकार कर. घेण्यात आलं ना, या दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा तू अंगीकार कर. आणि जे आसुरी संपत्ती आहे त्या आसुरी संपत्तीच्या माग जाऊ नको. उदाहरणार्थ दारुड्याची संगतच करू नको, नाही का, चोराची संगत करू नको, चोरीचा विचार करू नको, वाईट गोष्टींचा विचार करू नको, चांगल्या गोष्टींचाच तो विचार कर. म्हणजे साधारणपणे ही दैवी संपत्ती झाली. आणि आसुरी संपत्तीचा त्याग करायचा. तू जर आसुरी संपत्तीचा पूर्णपणे त्याग जर केला, दैवी संपत्तीचा विचार जर, चांगल्याच गुणांचा विचार करायचा, तर का होईल, तुझा ज्ञानाचा मार्ग तुला आणखी सोपा होईल. आणि मग आता मग आचरण सांगितलं, मग तो कसा होतो. आता आपण सांगितलं होता, सुख दुःख त्याला समान. दक्षिणोत्तर मरुता मेरू जैसा पुनर्सुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तू
जो. तर मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वताला उत्तरेकडचं वारं आलं, कुणीकडचं वारं आलं तरी त्याला कसं आहे, सारखंच आहे, त्याला त्यामध्ये काही फरक नाही. इकडचं वारं येऊ, तिकडचं वारं येऊ. दुकानदाराला कोणतंही गिऱ्हाईक आलं त्याला काही घेणे, त्याला माल खपण्याची कर्तव्य. तसं ज्ञानी स्थिर बुद्धी स्थिर बुद्धी हे प्रमुख साधकाचं लक्षण. स्थिर बुद्धी. किती श्रीमंती आली तरी आनंद मानायचा नाही. पैसा फार आला म्हणून याला निसंगपणा कसं सांगितला, बँकेचा कॅशियर असतो, 50 लाख आले तरी त्याला आनंद होत नाही. आणि बँकेतून 2 कोटी रुपये जरी गेले तरी त्याला त्याचं दुःख होत नाही. तसं हा संसार आपला नाही, मी आत्मस्वरूप आहे, संसाराचा माझा संबंध नाही. यातली कोणती गोष्टी माझी हानी करत नाही आणि कोणत्या गोष्टीचा मला लाभ नाही, असा विचार होतो अरुण असतो. आपुली जे साची ते कल्पांती नवचे, असे जाणून गताचे न शोची जो. ध्यानात येतं का, मी आत्मस्वरूप आहे. कितीही संसारात मध्ये लाभ आला तरी तो आत्मत्वाचाच विचार करतो, फक्त आत्मत्वाचा विचार करतो. आत्मबुद्धी माझी वाढलीच पाहिजे, मला संसाराचं मला काही कारण नाही. आणि म्हणून आपुले जे साचे ते कल्पांती नवचे. माझं आत्मस्वरूप कधीच नष्ट होत नाही. लाखो रुपये जरी आले तरी मला त्याचा उपयोग नाही, किंवा कोट्यवधी रुपये जरी गेले तरी माझी काही हानी नाही. मी आत्मस्वरूप आहे. मग हे त्याला एकदा कळलं, आपुले जे साचे ते कल्पांती नवचे, हे जाणूनही गताचे न सुचितो. तो काय करतो, मग ह्या घडणाऱ्या गोष्टींचा तो विचार करत नाही, फक्त आत्मस्वरूपाचा विचार करतो. आत्मस्वरूप सत्य आहे, त्याचा कधी नाश नाही, ते स्वतः सुखरूप आहे. त्यामुळे त्याला बाह्य साधनांच्या सुखाची गरज नाही. आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं मी दुःखी आहे, दुःख नष्ट करायचं, मला सुख पाहिजे, पैसे आले का सुखी होईल, गाडी आली का सुखी होईल, बंगला आला का सुखी होईल. सुखाचं निश्चित ठिकाण माहीत नाही म्हणून आपण सुखासाठी इतर साधनांचा वापर करतो आणि आणखी ढासळतो. बरोबर आहे का? परंतु ज्ञानी म्हणतो माझं सुख स्वयंभू आहे. सुखासाठी गाडी नाही, संपत्ती नाही, बंगला नाही, ही सुखाची साधनं नाही, उलट ही दुःखाचीच साधनं आहे, हे तो पूर्णपणे जाणतो. आणि म्हणून बाह्य साधनं म्हणजे बंगला, गाडी, संपत्ती आणि शरीराचे काही जरी झालं तरी त्याला ठामपणे माहित असतं मी आत्मरूपच आहे. शरीर जरी किडनी फेल झाली तरी आत्म्याचा आनंद एवढाही कमी होत नाही. अटॅक येऊन जरी गेला तरी आत्म्याची शांती आणि सुख जसच्या तसंच राहतं. ज्ञानी आत्मस्वरूपावर राहतो आणि अज्ञानी देह स्वरूपावर राहतो. देह स्थितीवर त्याची सुख दुःख अवलंबून असतात अज्ञानाची, आणि ज्ञानाची आत्मस्थितीवर त्याची सुख दुःख अवलंबून असतात. तो आत्म्याला सत्य मानतो, हा देहाला सत्य मानतो. देहाची लाभहानी म्हणजे स्वतःची लाभहानी मानतो. आणि ज्ञानी काय करतो तर आत्मस्वरूप, तिथं लाभहानीचा प्रश्नच नाही, ही अखंड स्थिर स्थिती. म्हणून तो काय म्हणतो, तो म्हणतो जसं एखादा समजा बाहेर चोर आलेले आहेत आणि माणूस काय म्हणतो, बाहेर जर गेलो तर आपण, किंवा एखादा हरिण जाळीमध्ये लपून बसलेला आहे आणि ते हरिण काय म्हणतं, मी जर बाहेर जर गेले तर वाघाच्या तावडीत सापडेल. हरिण म्हणतं, वाघ चाललाय समोरून, येतात जातात, ते त्या जाळीत लपून बसलं. ते हरिण काय म्हणतं, मी जर बाहेर जर गेले तर त्या वाघाच्या तावडीत सापडेल. म्हणून ती काय करते, त्या कशामध्ये, जाळीतच लपून बसते. तसा साधक विचार करतो, मी जर या विषयाकडे गेलो, आत्मस्थिती जर मी सोडली, नामचिंतन सोडलं, आत्मविचार जर सोडला आणि या विषयाकडे जर गेलो तर ते वाघ मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, आणखी दुःख माझ्या पदरात पडेल. आणि आत्मस्वरूप सुटलं तर काय होतं आणखी, तर देहबुद्धी जास्त वाढत जाते. म्हणून तो शक्यतो आणखी एक विचार करा, त्याला कशा करता तो आत्मस्वरूप सोडून, ज्याच्या घरामध्ये सगळी सत्ता संपत्ती पैसा अडका खायला प्यायला भरपूर आहे, तो कशाला हॉटेलमध्ये जाईल. ज्याच्या जो भरपूर कपडे आहेत, चांगले चांगले उंची कपडे आहेत, तो कशाला हातगाडीवरचे कपडे विकत घेईल. ज्याच्या जो स्वतःचं विमान आहे,
हेलिकॉप्टर आहे, तो कशाला एसटीच्या राईमध्ये उभा राहील. तसं जो साक्षात आत्मसुख भोगतो तो कशाला विषय देह सुखाच्या मागं लागेल. देह सुखाच्या मागं लागणं, देहाचा विचार करणं म्हणजे अज्ञान वाढवणं आणि आणखी दुःखामध्ये पडणं. म्हणून तो काय करतो तर देहाच्या बाजूने जात नाही, सुखदुःखाच्या बाजूने जात नाही आणि आत्मस्वरूप या ठिकाणी राहिला की तो आपोआप सुखी होतो. आपोआप सुखी होतो. आणि म्हणून सुख दुःख समान सकल जीवांचा कृपा. तो स्वतः सुखी झाला, बरोबर आहे ना. स्वतः सुखी, जो स्वतः श्रीमंत होतो तो अनेकांना मदत करतो. तो स्वतः सुखी अनेकांना मदतही करतो, अनेकांना सुखी करतो. आणि खरा श्रीमंत कोण तर आत्मज्ञान ज्यानं प्राप्त केलेलं आहे तो खरा श्रीमंत असतो, तो खरा सुखी असतो. मग काय सांगितले, कृपादान केले संती. अजून तुम्हाला सांगितलं त्याच्याकरता पुष्टी करता, हे व्यावहारिक गोष्टी जीवाला किती जरी मिळाल्या तरी त्या शेवटी दुःख देणाऱ्याच आणि विनाश करणाऱ्याच आहेत. हे ज्ञान. दुःख सुद्धा तिथं चाल करत नाही, शत्रू सुद्धा तिथं चाल करत नाही. माहिती तुम्हाला, कारण ह्याचा चालवणारा कोण आहे, चालवणारा साक्षात परमात्मा आहे. म्हणून कोणाची हिंमत इथं वाकलं बोट करायचं होत नाही. विचार करा, ज्याच्याकडं बंदूक आहे, बंदूक आहे, 500 जरी चोर आले तरी त्याला भीती आहे का? 500 जरी चोर आले तरी त्याला भीती नाही. 500 चोर आले, नुसता बंदी म्हणून उभा राहिला, सगळे काय होतात, पळून जातात. एक पाहत थांबत सुद्धा नाही. एक बंदूक जर असेल तशी आत्मस्थिती हीच बंदूक आहे. आणि तिथं दुःख विनाश, आत्मस्थितीवर तुम्ही राहा, अनुसंधानावर राहा, परंतु हा विचार सतत जपून ठेवावा लागतो बरं का. तुम्हाला सांगतो तर काय हरकत नाही, सांगायला पाहिजे. आता सांगितलं, न करिले संग राहिरे निश्चळ लाभो निधी मुळे ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पावरी नय मन यावरी या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. इंद्रिया जो वासनेचा क्षय, ह्या वासनांचा क्षय का करायचा? हाडळ जर माणसाला लागली, पिशाचे जर लागलं, त्याला उतारा देऊन बाहेर काढावं लागतं. रोगानं शरीरामध्ये प्रवेश केला तर औषधोपचाराने त्या रोगाला बाहेर काढावं लागतं, नाही का? मग तशा प्रकारे वासना शरीरामध्ये शिरली, ही शरीराचा विध्वंस करते. दारू जसं शरीराचा विध्वंस करते, किंवा व्यसन जशी जुगार वगैरे त्याचा विध्वंस करते, तशा वासना नाही का, हे काय करतात, त्याचा सगळाच विध्वंस करतात. म्हणून संकल्प. आणि आता पहा पुन्हा संकल्प कसा असतो, तर तो संकल्प तो आपल्या हातात किती जरी गुराखी बैल बांधायला, जनावर बांधायला सोडली, किती जरी लक्ष ठेवलं तरी एखादं जनावर काय करतो, एखादा शेतो गोंदा तोंड टाकतच ना, किती काय. तसं मन जर वासनेचा क्षय केला नाही, मनाचा नाश जर केला जर नाही, तर ते कधी धोका दिल्याशिवाय राहतच नाही. घरामध्ये सर्प जर असेल, तो कधी ना किती तो सापडत नाही, कुठं लपून बसला सापडत नाही, किती काळजी घेतली तरी तो दंश केल्याशिवाय कधी ना कधी राहणार नाही. तशा ह्या वासना चांगल्या नाही. वासना रहित होणं, अहम रहित होणं हेच परमहित आहे. हे जीवाला कळत नाही, म्हणून तो बद्ध. वासना रहित होणं, अहम रहित होणं, विषय रहित होणं नाही तर, आणि मनाचा नाश करणं हे जीवाचं परमहित आहे. त्याचं कारण काय, हेच कसे आहेत, त्याचे शत्रू आहेत, हेच रोग जंतू आहेत, हे चोर आहेत.
आणि हेच त्याच्या शाश्वत सुखाचा नाश करतात. हे जीवाला कळत नाही. म्हणून जीव काय करतो, माणूस काय करतो, दुष्टाची संगत करतो, दुष्ट मित्राची संगत करतो. दुष्ट मित्र त्याला फसवून त्याचा घात करतो का नाही? दुष्ट मित्र फसवून घात करतो. दुष्ट मित्र फसवून घात करतो. उदाहरणार्थ पहा, आता थोडस खालचं उदाहरण देतो. एखादा मित्र आहे, त्या दोघं जण मित्र आहेत, त्याची घनिष्ठ मैत्री आहे, पण याची बुद्धी वाईट आहे. हा मित्रत्वाच्या नात्यानं घरामध्ये जातो आणि घरात त्या स्त्रीशी वाईट बुद्धी ठेवून घर बिघडवतो. संगत कशी झाली? मग याची संगत काय झाली? अनर्थ निर्माण केला ना. वरून नातं कशाचं? मैत्रीचं. वरून नातं कशाचं? प्रेमाचं, मैत्रीचं. परंतु आतून याची दुष्ट बुद्धी. तसे विषय जास्त असतात, वासना जास्त असतात, इच्छा जास्त असतात. ही संपत्ती माणसाला भुलवते. इच्छा वासना माणसाला भुलवतात. वरून मैत्रीचं प्रेमाचं नाटक करतात, परंतु आतून त्यांची दुष्ट प्रवृत्ती असते. म्हणून यांचा सर्वथव त्यागच करावा. पुढची गोष्ट, तुम्हाला आत्म्याच्याच ठिकाणी सुख आहे, परम कल्याण आहे, हे त्याचं ठामपणे त्याला कळलं पाहिजे. एकदा जीवाला कळलं ना, मला काही कर्तव्य नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला पूर्णता आहे, पूर्णता, हे जर कळलं तर तो उलट पहा, आता तो म्हणतो त्या मित्राची मी संगत कसं सोडू, तो मला फार मदत करतो, आडी अडचणला कधी कामाला येतो, त्याच्या जो गाडी आहे कधी म्हटलं का तो गाडी काढतो, पैसे लागले का वाटेन तेवढे पैसे देतो. आणि तो मला अतिशय, तो असला का माझा टाइम मजेत जातो, मला काही काळजी नाही. वरून प्रेम, वरून मैत्र, परंतु आतून तो काय करतो? घर पोखरतो. मग तशाच प्रकारे ह्या ज्या वासना, इच्छा, सत्ता, संपत्ती, म्हणजे मन, वासना, इच्छा, विषय, तर हेच कशाच्या रूपानं? सत्ता, संपत्ती, घर दार, अंक तंक यांच्या रूपाने येतात. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, याचं मूळ जर खोडायचं असेल, उपटायचं असेल, या सगळ्याचं मूळ आहे संकल्प. या सगळ्याचं मूळ आहे संकल्प. आता तुम्हाला सांगितलं, हे संकल्पाचं आतून स्वरूप असं आहे, बाहेरचं स्वरूप असं आहे. कळलं ना? मग आता एकदा तर द्रौपदी, तर सांगतो, एक थोडक्यात सांगतो. पांडव वनवासामध्ये होते, एका झाडाखाली बसले पांडव. ते होतं जांभळीचं झाड. जांभळ चांगली होती आणि त्यांना जांभळं खायची इच्छा झाली, म्हणून त्यांनी काय केली, जांभळं तोडली आणि जांभळं खायला सुरुवात करणार. तेवढ्यामध्ये त्या झाडात जांभळीचा मालक आला. आणि हे पांडव कसे होते? न्यायी होते, धर्माचे आचरण करणारे होते. आणि त्यांनी त्या मालकाला त्याला सांगितलं, माफ करा, आम्ही जांभळं तोडली ह्या झाडाची आम्हाला खाण्यासाठी. तो म्हटला, मला विचारल्याशिवाय तुम्ही जांभळं का तोडलं? नाही का? म्हणजे माफ करा, नाही का, काय करा, तुम्ही सांगाल ते आम्ही प्रायश्चित घेतो. म्हणे तुम्हाला दुसरं प्रायश्चित काहीच नाही, ही माझी सगळी जांभळं झाडाला पुन्हा चिटकून द्या, हीच तुम्हाला शिक्षा. झाडाला चिटकून द्या म्हणजे हे तर काही किरकोळ काम आहे, नाही का? पाच पांडव होते, सामान्य नव्हते. पुराणाने शास्त्राने जे सांगितले ते एवढं सांगितलं नाही. मग सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी प्रयत्न केले. ते जांभूळ हातात करता करता वर गेलं. आता फक्त 4 बोट राहिली झाडाला चिटकायचं. सगळ्या 5ही पांडवांनी आपलं पुण्य पणाला लावून ती जांभळं पार देठापर्यंत पोहोचली. परंतु देठाला पर्यंत पोहोचायला 4 बोट पुण्य कमी पडलं. आता काय करायचं? मग आता द्रौपदीला म्हटलं, तुझं पुण्य पणाला लाव. म्हटलं आता काय? त्यांना तर आधी वाटलं एकट्या धर्माच्याच पुण्यानं ही जांभळं चिघळतील, पण नाही झालं तसं. आपल्याला काही वाटतं, आपल्या वाटण्याला अर्थ नसतो. मी असं करतो तसं करतो, आपल्या वाटण्याला अर्थ नसतो. नाही, आपण बँकेमध्ये फाईल सादर केली, आपल्याला वाटतं फाईल पूर्ण झाली, पण तिच्या बऱ्याचशा त्रुटी निघतात आणि 50 सरपटी पुन्हा घालावं लागतात. त्यांना त्रुटी माहीत असतात, आपल्या त्रुटी माहीत नसतात. जीवाला आत्मज्ञानाच्या त्रुटी माहीत नसतात. जेवढं वाटतं माझं पद्धतशीर चाललं, मी भरपूर करतो, फार करतो, चांगलं करतो, जीवाला वाटतं, पण त्रुटी फार राहिलेल्या असतात. ती फाईल जेव्हा साहेबाच्या हातात जाते तेव्हा त्या त्रुटी निघतात.
ह्या त्रुटी दुरुस्त कर. त्रुटी जेव्हा दुरुस्त कराव्यात तेव्हा ती फाईल पूर्ण होते. तेव्हा आपल्या सुद्धा ह्या त्रुटी दुरुस्त कराव्या लागतात. बरोबर आहे ना. इथं कोणताही दोष चालत नाही. तुम्हाला सांग, कोणताही दोष चालत नाही. दुधामध्ये थोडस दही जर पडलं तर सहन होतं का? मीठ जर पडलं तर सहन होतं का दुधामध्ये? जमतं का तिथं? नाही. ड्रायव्हरला 1 सेकंद लय झाला बेसावधपणा, गाडी पलटी व्हायला 1 सेकंद लय झाला. बरोबर आहे का नाही? एखादा मनुष्य स्लॅबवर उभा आहे आणि त्याला कठाडा नाही, 1 पाऊल मागं टाकला की 6व्या मजल्यावरून खायला वेळ किती लागतो? काही वेळ लागत नाही. संपायला घसरायला वेळ लागत नाही का? संपायला घसरायला वेळ लागत नाही. मग तसं यांच्या मनाने झालं, पांडवांच्या मनाने. परंतु जांभूळ चिटकायची होती. द्रौपदीला सांगितलं तुझं पुण्य पणाला लाव. आता तिनं मोठ्या आत्मविश्वासानं ठामपणे तिने म्हटलं काय, तिच्या जेव्हा ती महान पतिव्रता होती द्रौपदी. साधू आस्ते असतात पहा, किती निर्मळ असतात, फार सुंदर. एवढंस पाप त्यांच्या ठिकाणी, औषधाला सुद्धा पाप त्या ठिकाणी राहिलेलं नसतं. पतिव्रता म्हणजे 100% पतिव्रता असते ना. निरोगी मनुष्य म्हणजे त्याच्या शरीरात कोणताही रोग नसतो ना. श्रीमंत म्हणजे त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते ना. तसं पुण्यवंत जो असतो, पवित्र जो असतो, ज्ञानी जो असतो, एवढासा दोष जो त्याच्या ठिकाणी नसतो. तर तसं द्रौपदीला वाटलं, म्हणून तिने काय केलं, आपलं पुण्य पणाला लावलं. संकल्प सोडल्याबरोबर काय झालं, ते जांभूळ 4च बोट राहिलं होतं. ते 4 बोट पुढं नाही गेलं, चिकटलं नाही, पण हातभर खाली आलं. सगळे चाटपट. बोलायचं कसं? याचा अर्थ द्रौपदीचं एवढं पुण्य तर नाहीच, परंतु एवढं पाप द्रौपदीचं. आणि महान पतिव्रता, सगळ्यांवर शंका निर्माण झाली. पण महान पतिव्रता, बोलायचं कसं? कोणीच काही बोललं, जेव्हा गहन प्रश्न निर्माण होतो तेव्हा कोणीच काही बोलत नसतं. बरोबर आहे ना. गहन प्रश्न निर्माण होतो, कोणीच काही, जे ते आपलं गप, काहीच कोणी बोलत नसतं. सगळे पांडव गप झाले. द्रौपदीचा चेहरा पडला, बारीक झाला, ती गप बसली. पण ती बेचैन झाली. पाप माणसाला आतून पोखरतं बरं का. तुम्हाला वाटतं ह्या इच्छा ह्या माणसाला सुख दिल्यासारख्या वाटतात, परंतु सवन चोराची मैत्री असते. इच्छा सवन चोराची मैत्री. संपत्ती मिळाली, आनंद झाला, तो आनंद मानणं हेच ज्ञानाला उकळून टाकणं आहे. बंगला झाला, आता गाडी घेतली, फार आनंद झाला, फार बरं झालं, आता गाडी झाली. हा आनंद तुम्ही मानला. तुमचं आत्मज्ञानाचं काय झालं? जवळजवळ आत्मज्ञानाचा ढासळलं, चोराळा झाला आत्मज्ञानाचा. चित्त कुठे गेलं? तिकडे गेलं. मग तसं सगळी चिडचिड झाली. मग शेवटी आता ते द्रौपदी आतून एकदा तिनं काळ लोटला, कृष्णाला विचारलं, म्हणे मी आयुष्यात कोणतंच पाप केलं नाही, आयुष्यामध्ये कोणतंही पाप केलं नाही. तरी पण ते जांभूळ चिघडलं तर नाही, पण हातभर खाली आलं. कोणतंच पाप आयुष्यात केलं नाही. देवाजवळ सगळा हिशोब असतो, सगळं अकाउंट तिथं असतं. आम्हाला वाटतं आम्ही असं करतो, तसं करतो, मी करतो, यांना काय माहीत, यांना काय माहीत. बायकोला वाटतं नवऱ्याला काय माहीत, नवऱ्याला वाटतं बायकोला काय माहीत. पण सगळ्याचं अकाउंट त्या देवाजवळ इथंच असतं. ही अकाउंट इथंच असतं, सगळ्या कर्माचा हिशोब इथंच असतो. आणि तो देव एवढंच सुद्धा कर्म सुटत नाही तर भोग दिल्याशिवाय. आश्चर्य. एवढंच सुद्धा कर्म चुकत नाही. इथं मर्डर केलेला जर नाही सापडला तर तो सुटतो, किंवा कायद्याच्या त्रुटीमुळे एक तर तो सापडत नाही, मर्डर करूनही सापडत नाही, बॉम्बस्फोट करूनही सापडत नाही, किंवा कायद्याच्या त्रुटीमुळे तो निर्दोषही सुटतो. परंतु ईश्वराच्या तिथल्या न्यायात याच्यामध्ये असं होत नाही. कोणी निर्दोष सुटत आणि गुन्हेगार सापडत नाही असं कधी होत नाही. तो फार चतुरा, तो शिरोमणी आहे. मग भगवंतांनी द्रौपदीला सांगितलं, हे द्रौपदी तुला आठवतं का? म्हणे एकदा असं झालं, म्हणे तू आंघोळ केली, स्नान केलं, तू केस वाळवीत तुझ्या ओट्यावर बसली होती बाहेर. केस वाळवीत ओट्यावर बसली होती. तेव्हा रस्त्यावरून काय झालं, कर्णाचा रथ चाललेला होता. तो कर्ण पुढे बसला होता, रथावर आरूढ झालेला होता.
तू त्या कर्णाकडे पाहिलं, नुसता मनात विचार आला, हा 6वा पांडव असतात तर एवढाच मनात विचार आला आणि त्याच्यामुळं जांभूळ हातवर खाली आलं. एवढं पाप घडलं त्याच्यामुळं. आपण म्हणतो त्यांनी काय होतं, नुसता केलं काहीच नाही, विचार आला आणि गेला, पण इच्छा नव्हती, वासना नव्हती, पातिव्रत्य ढळलं नाही, संसारावर परिणाम झाला नाही, जसं तसं होतं. पण संकल्पानं असा उद्योग केला की पापाचा डोंगर तयार झाला. पापाचा काय झाला, इथं डोंगर तयार झाला आणि आता ते पाप भोगावं लागणार का नाही, डोंगर तयार झाला म्हटल्यावर. पण आता इथं काय दाखवायचंय का, नुसत्या संकल्पानं केलेलं पाप सुद्धा कसं, तर ते म्हणून संकल्पावरी नये म्हणून संकल्प वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पावरी नये म्हण, यावरी काय नये म्हण, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानी तो असतो ज्याने इंद्रियांचा विजय केला, वासनेचा क्षय केला, संकल्प विकल्प थांबवली, तो म्हणायचं ज्ञानी. ज्याला कोणती इच्छा, ज्याने विचार करून हे नाशवंत आहे आणि आत्मा स्वतः स्वयंभू सुखरूप आहे, म्हणून त्याला बाह्य विषयांची त्याला तुच्छ वाटतात. काय म्हणतात, विदुराला तो राजमहाल तुच्छ वाटला नाही का. विदुराला काय झालं, तो राजमहाल तुच्छ वाटला. मग तसं ज्ञानाला सुद्धा हे ऐश्वर्य, जनक राजाला सुद्धा एवढं मोठं ऐश्वर्य होतं, परंतु त्याला त्याची इच्छा त्या त्याला कधीच वाटलं नाही का एवढं राज्य माझं आहे, माझे पण त्याच्या ठिकाणी नव्हते. म्हणून मग एक प्रमाणे सांगितलं, सुख दुःख समान सकळ जीवांचा गोपाळ, ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तो जे हरिरांगे नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. किती सुंदर आहे. काय सांगितलं आता, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा, धन्य जगी तो एक हरिरंगी नाचे. असं झाल्याशिवाय त्याला हरिरंगात नाचता येत नाही. हरिरंगात नाचणं म्हणजे सुख दुःख समान नाही का. मग धन्य जगी विषयी विरक्त दया नाही आपण. आज एक फक्त सांगतो पहा, म्हणजे बंद करू आपण आता विषय, आपल्याला बंद करायचा आहे. आता एकच सांगायचं, काय सुख दुःख समान. तर ज्वारीचं एक मोठं शेत होतं. ज्वारीचं दोन माहिती का, ज्वारीच्या शेतामध्ये गोखणीनं काय करतात, पाखरं हाकलतात. गोखणीनं पाखरं हाकलतात. ज्वारीचं मोठी शेताची शेती होती. त्या शेतामधून एक अशी पायवाट जात होती. एक मनुष्य त्या पायवाटेने चाललेला होता. ज्वारीच्या शेतातून पायवाटेने चाललेला होता. बाकी शेतकरी काय करत होते, गोखणीनं पाखरं हाकलत होते. तर असं करता करता रस्त्यात चालता चालता एक दगड त्याच्या पाठीमध्ये बसला. काय झाला, दगड त्याच्या पाठीमध्ये बसला. आता पाठीमध्ये दगड बसलो, कळ निघाली जोरात. गोखणी दगड साधे अशी जोरात कळ निघाली. इतका राग आला त्याला. 4 शिव्या दिल्या. काय केल्या, 4 शिव्या दिल्या त्याला. आता शिव्या केले चांगल्या दिल्या असतील. शिव्यामध्ये प्रकार आहे का, चॅडोळ शिव्या, चांगल्या शिव्या. मला हे साहेब तुम्ही असं करा, शिव्या द्यायच्या पण जरा चांगल्या द्यायचं. चांगल्या शिव्या द्यायचं तेवढं जरा बरं वाटलं. आल्या 2-4 चांगल्या शिव्या द्यायचं. असं आहे का प्रकार. मग त्याला जो फटका बसला, असं त्याला कसतरी झालं. म्हणलं आता ह्याच दगडानं त्याचं डोकंच पडतं, मला त्याला सोडीतच नाही. म्हणून कोणत्या दगडाला पाहायला गेला, तर तो होता सोन्याचा गोटा. तो काय होता, सोन्याचा गोटा. हा त्याला काय वाटलं, त्याला आनंद वाटला, संग दुःख वाटलं असं. आनंद वाटला. सोन्याचा गोटा बसला, मला आणखी एखादा बसला तर बरं होईल. अर्धा तास उभा राहिला तिथं. 1 तास मला 1 तास थांबलो, मला अजून एखादा फटका बसेल नाही. मग आधी काय झालं, शिव्या दिल्या का नाही. किती राग आला, किती दुःख झालं, किती शिव्या दिल्या. परंतु हा सोन्याचा गोटा आहे असं कळल्यावर तो सगळ्याचं काय झालं, मग दुःखाचं सुख झालं का नाही. दुःखाचं काय झालं, सुख झालं. तसंच तो काय करतो की सुख दुःख समान नाही का.
सुखही नाही आणि दुःखही नाही. आता सुख दुःख मानायला, सुख दुःख मानायला आता विचार करा. एखाद्याने काय केलं, गोळ्या झाडल्या, बंदुकीतून गोळ्या झाडल्या, पण त्या गोळी लागलीच नाही, त्याला गोळी लागलीच नाही. मग किती जरी गोळ्या झाडल्या तरी त्याला काय उपयोग आहे त्याचा? नाही. किंवा एखाद्याला काय केलं, झोपलेला माणूस आहे, त्याला शिवे दिल्या आणि त्या शिवाय ऐकले, किंवा एखाद्या माणसाला शिवे दिल्या पण त्यांनी ऐकलेच नाही, काय शिवाय देऊन उपयोग झाला? तसं आत्मस्थितीवरचा जो असतो त्याने त्याचा स्वीकारच जर केला जर नाही तर त्याला त्याचा काय परिणाम होतो? तसं म्हणून आत्मस्वरूपाशी काय करायचं आहे, सतत आपण अनुसंधान ठेवायचं. आणि आता एकच गोष्ट सांगायची, आपण आत्मस्वरूपात सत्संगात आत्मस्वरूपावर आरूढ असलो की तसतसं पुण्य वाढत जातं, तसतसं त्याची ज्ञानाकडे वाटचाल होत जाते, तसतसं त्याचं विवेक वैराग्य वाढत जाते. आणि हे टाकून जसं आपण आणि हा विचार जसा जसा करतो तसतसं तो सुख शांती समाधान वाढत जाते, ज्ञानाची वाढ होत जाते. आणि हे टाकून तो जसा जसा संसारात रत होतो तसतसं त्याचं विवेक वैराग्य ढासळत जातं आणि ज्ञानही त्याचं ढासळत जातं आणि त्याला आणखी संसार आवडतो आणि हळूहळू तो काय होतो, तो पूर्णपणे खालच्या पदाला येतो. आता बस झालं नाही का आपल्या बरोबर 8:30ला आपलं संपलं. आता